एकादशी, आजची एकादशी आहे ना सर्वांना? आहे. एकादशी, एकादशी म्हणजे काय हो? पचून खायचं आणि रेटून झोपायचं, नाही का? बरोबर आहे ना? एकादशी म्हणजे जरा पोटाला आराम. एक वेळचा असंच आहे प्रसंग, कीर्तनाला गेली, एकादशीच होती. एका मनुष्या मला एवढा साबुदाणा खाल्ला, एवढा साबुदाणा खाल्ला की नाकातून शेंगदाणा बाहेर आला. एकादशी म्हणजे जरा पोटाला आराम आहे, नाही का? महिला म्हणलं तुमच्या घरी पाण्याची टाकी आहे ना? आहे. किती दिवसाला धुता ती? बोला ना, बोलत जा. किती दिवसाला धुता ती? ती टाकी 8 दिवसातून धुतली गेली पाहिजे. जेव्हा मी झटपीच्या शाळेत होते तेव्हा आम्ही प्रभात फेरी काढायचो दर शनिवारी, की दर आठवड्यातून टाकी ही धुतलीच गेली पाहिजे, दर आठवड्यातून टाकी ही धुतलीच गेली पाहिजे. ती जशी टाकी आहे ना, ही सुद्धा एक प्रकारची टाकी आहे. फक्त फरक एवढा आहे, ती टाकी 8 दिवसाला धुतली गेली पाहिजे आणि ही 15 दिवसाला धुतली गेली पाहिजे. 15 दिवस एका एकादशी कारे न करशी व्रतसार. कारण 15 दिवसातून एक एकादशी केलीच पाहिजे महाराज. मी एकाला सहज विचारलं, का रे आज एकादशी आहे, तुला आहे का रे बाळा? तो म्हणाला नाहीच आहे, मी मोठमोठ्या धरतो. म्हटलं लहान लहान एकादशी का तुझ्या नाकाला डसतात? एकादशी लहान असं की मोठं महाराज पुण्य सारखं. ऐका कसं, एक मनुष्याने बाजारात विंचू नेले विकायला. तर सगळ्यात मोठा समोर ठेवला, त्याच्याहून छोटा त्याच्यानंतर ठेवला, अजून छोटा त्याच्यानंतर, आणि सगळ्यात शेवटी ते पिल्लू ठेवलं. एक व्यक्ती आला, म्हणे कसा दिला हा मोठावाला, कस काय भाव आहे म्हणे? हा म्हणला 100 रुपये. म्हणे हा छोटा? हा म्हणे 100 रुपये. हा म्हणे हा पिल्लू? म्हणे 100 रुपये. का म्हणे? हा मोठ्याची किंमत तुम्ही 100 रुपये सांगत आहे, लहानची 100, आणि हा पिल्लू आहे याची किंमत तुम्ही 100 रुपये सांगत आहे, कसं? तो म्हणे तुम्ही विंचू मोठा घ्या की छोटा घ्या, दणका सारखाच आहे. तसं एकादशी मोठी धरा लहान, पुण्य सारखंच आहे म्हणून एकादशी केलीच पाहिजे. तसंच गीतेचं नित्य पठन वाचन जरी केलं तरी तुम्हाला मुक्ती मिळते. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तर तया नरा. तुळशी माता, रोज तुम्ही तुळशी मातेला पाणी घातलं, दिवा लावला, अगरबत्ती लावली, दर्शन केलं आणि तुळशी मातेला म्हटलं हे तुळशी माता उद्धार कर, तर ते तुळशी माता नक्कीच तुमचा उद्धार करेल. कारण ती भगवंताला अतिप्रिय आहे. अतिप्रिय आवडे मग तुळशी बुक्का, तेसीच प्रीत करी भोळा भाविका. म्हणून महाराज म्हणतो या साधनांची तुम्ही सेवा केली तर तुमचा असार रूपी संसार सार. माझा संसाराचा सार झाला. मग हे सारात असार काय आहे? तर अहम आणि मम ह्या 2 गोष्टी असार आहेतच. पण ह्या 2 गोष्टी जर तुम्ही काढून टाकल्या तर तुमचा संसार सार होतो. मग आता हे सारात सार काय आहे? तर सारात सार फक्त आणि फक्त भगवंताचं नाम आहे. सार सारे विठोबा नाम तुझे सार, म्हणून शूळ पाणी जपता आहे वारंवार. असं हे नाम तुम्ही कंठामध्ये धारण करा. तुकोबाराय म्हणतात सार काय आणि असार काय याचा ताबडतोब विचार करायला सांग. पण काही गोष्टी सार असतात, काही गोष्टी असार असतात. आता समजा मी तुमच्या हाती खारीक गेली, तर खारीक मधला वरचा टर्फर असार आहे. बोलत जा तुम्ही, मलाही बरं वाटते. काय खारीक दिले, खारीक मधला वरचा टर्फल काय बेटा? असार आहे. आणि आतली बी सार. आता तुझ्या आधी जर भुईशेंग दिली तर भुईशेंग मधला वरचा टर्फल काय आहे? असार आहे. आतला शेंगदाणा सार आहे. आता जर आंबा दिला, आंब्याचा वरचा टर्फल काय आहे? ते असार आहे. आतलं काय? सार आहे म्हणते. म्हणजे तुझी आई तुला आठवड्याचे खायला असार आहे. आणि आतला जो मधला जो रस आहे तो सार आहे. आता जर पेढा दिला तुझ्या हाती तो वरचा टर्फल सांग ना, वरचा टर्फल. तुम्ही म्हणता महाराज पेढ्याला का टर्फल असते? पेटा जसं सार आहे ना महाराज, तसं भगवंताचं नाव देखील सार आहे. आणि असे भगवंताचं नाम तुम्ही कंठामध्ये धारण केलं तर काय होईल? अभंगाच्या द्वितीय चरणात
तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसंकट। महाराज मंगाच्या द्वितीय चरणात सांगतात की तुमच्यावर कितीही संकट आले तर ते दूर होतात आणि दुर्घट असा भवसागर तुम्ही तरून जाऊ शकता। द्वितीय चरणात महाराज मध्ये सांगतात की तयाच्या चिंतने, तर बघा इथे चिंतनाचे सुद्धा 4 प्रकार पडतात। एक विषय चिंतन, दुसरं व्यर्थ चिंतन, तिसरं परदोष चिंतन आणि चौथं म्हणजे भागवत चिंतन। आणि आता विषय चिंतन म्हणजे काय, मी याचा उपभोग घेतला नाही, मी त्याचा उपभोग घेतला नाही, म्हणजे माणसाचा कशातच समाधान नसते, यालाच विषय चिंतन म्हणतात। दुसरं आहे व्यर्थ चिंतन। आणि व्यर्थ चिंतन म्हणजे काय, हा तसा तो तसा नेहमी दुसऱ्याचा दोष पाहणं, यालाच व्यर्थ चिंतन असं म्हणतात। समजण्याकरता दृष्टांत सांगते। एक मनुष्य डॉक्टर जवळ गेला, गेल्यानंतर म्हणाला, डॉक्टर साहेब माझं खूप पोट दुखत आहे हो। डॉक्टरने तपासून पाहिलं, नंतर दाबून पाहिलं, इथे दुखते का तिथे दुखते का। डॉक्टर त्याला विचारलं, किती दिवसापासून तुमचं पोट दुखत आहे? हा म्हणतो, काही नाही हो, गेल्या 8 दिवसापासून समोरच्याने बंगला बांधला म्हणून माझं पोट दुखत आहे। आज मला सांगा, याच्यावर काही औषधोपचार आहे का? म्हणून आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक आहे का? नाही महाराज, याला हेच व्यर्थ चिंतन आहे महाराज। विठ्ठल विठ्ठल। तिसरं आहे परदोष चिंतन। परदोष चिंतन म्हणजे काय, नेहमी लोकांचे दोष पाहणे। मी मुलगी आहे ना, त्यांनी तुम्हाला सांगून जाईल, भला किसी का कर न सको तो भला किसी का करना, भला किसी का कर न सको तो भला किसी का करना।
सकते तो तुम काटे बनकर मत रहना. आपल्याकडून दुसऱ्याचं चांगलं नसेल होत ना, नका करू महाराज. वाईट करण्याचा अधिकार कोणी दिला? एखाद्या गरीबाच्या मुलीचं जर लग्न जुळत असेल ना, जुळू द्या. तोडण्याचाही अधिकार कोणी दिला? कारण भगवंतांनी जी आपल्याला वाणी दिली आहे, हे दुसऱ्याचं वाटोळं करण्याकरता नाही दिली. कशाकरिता दिली? फक्त आणि फक्त भगवंताचं नाम स्मरण करण्याकरता दिली. आणि ते नामस्मरण करत असताना मुखाने नेहमी साच बोललं गेलं पाहिजे, मवाळ बोललं गेलं पाहिजे, रसाळ बोललं गेलं पाहिजे. असं बोलावं नाही का? साच आणि मवाळ मितुल्या आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृतात. तुकोबरे म्हणतात मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. सत्य बोले मुखे दुखावे आणि कांचुले. महाराज म्हणतात मुखाने नेहमी सत्य बोला, दुसऱ्याचं मन दुखेल असं कधीच बोलू नका. आणि लबाड सुद्धा बोलू नये महाराज. काय काय लोक एवढं लबाड बोलतात ना महाराज. बघा एक महिला दुकानात गेल्यानंतर महाराज त्याने साडी मागितली दुकानदाराला. आणि साडी एवढी भारी काढली महाराज. दुकानदाराला हिने विचारलं बिल किती झालं. दुकानदार म्हणाले 3300 रुपये झाले. ही म्हणाली गेल्या 3 वर्ष झाले म्हणे मी तुमच्या दुकानातून साडी नेते, जरा रोजच्या गिरायकाला भाव जरा कमी तरी लावा म्हणे. हा दुकानदार म्हणाला बाई तुम्हाला पैसे द्यायचे नसेल नका देऊ, पण लबाड सुद्धा बोलू नका. कारण दुकान लावायलाच म्हणे मला फक्त 15 दिवस झाले. म्हणून मुखाने मी सत्य बोला. मला दुसऱ्याचं मन दुखेल असं कधीच बोलू नये. हेच परदोष चिंतन आहे. विठ्ठल विठ्ठल भागवत चिंतन. भागवत चिंतन म्हणजे काय? नेहमी संतांचं, ग्रंथांचं, भगवंताचं चिंतन करणे म्हणजे भागवत चिंतन. काय साधक मंडळी तुकोबारांकडे जातात आणि तुकोबारांना म्हणतात तुकोबारा तुम्ही आम्हालाच का सांगा हो. तेव्हा तुकोबारे त्या साधकांना सांगतो की तुमचा जन्म हा माणसाच्या कुळामध्ये झाला, मनुष्य देह तुम्हाला भेटला, म्हणून तुम्हाला सांगतो अभंगाच्या 3य चरणात जन्मोनिया महाराज अभंगाच्या 3य चरणात सांगतात जन्मोनिया गुढी वाचस्मरे राम धरी हाच नेम अहर्निशी. तुकोबारे त्या साधकाला सांगितलं की तुमचा जन्म हा माणसाच्या कुळामध्ये झाला, मनुष्य देह तुम्हाला भेटला आणि या देहामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं जातं. तुम्ही असं कधी ऐकलंय का हो?
4-5 गधे, 4-5 म्हैस, 4-5 बैल एका ठिकाणी आले. एका ठिकाणी आल्यानंतर एकाने टाळ घेतला, एकाने विणा घेतला, एकाने मृदंग घेतला आणि नामस्मरण करत करत पंढरपूरला निघाले. असं कधी ऐकलंय का? असं कधी ऐकलंय नाही, घडलंय नाही आणि घडणार सुद्धा नाही. म्हणून मनुष्य फक्त आणि फक्त मनुष्य देहच भगवंताचं नामस्मरण करू शकतो आणि ते नामस्मरण केल्याने काय होते? अभंगाच्या शेवटच्या चरणी तुका म्हणे कोटी पुढे पुनीता, 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 तुका म्हणे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणी सांगतात, तुका म्हणे कोटी कुडे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. तुम्ही जर भगवंताचं नामस्मरण नामचिंतन प्रेमानं भावानं आवडीनं केलं तर तुमचा एका कुळाचा नाही तर कोटी कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर जय हनुमान श्री हनुमान, जय 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 हनुमान. श्री हनुमान
वा वा, काय प्रसन्न वाटत आहे. सगळ्यांच्या झोपा गेल्या नाही. चालू द्यायचं का अर्धा तास? चालू द्यायचं का? चालू द्यायचं का आजी? काढा मग 10,000 रुपये. असं आपला अभंगाचा भाग संपलेला आहे, कीर्तन संपलेलं आहे. फक्त तुमचे शेवटचे 5 मिनिट घेणार आहे. माझ्या गुरुजीने एक मला भजन शिकवलं बघा. जीवनाची सबसिडी कशी आहे याचं उत्तर यामध्ये आहे. महाराज आपल्याला 100 वर्ष आयुष्य आहे. काही लोक जगतात, काही लोक नाही जगत. जे जगले ते भाग्यवान, जे जगले नाही ते सुद्धा भाग्यवान. बघा जीवनाची सबसिडी कशी आहे याचं उत्तर यामध्ये आहे. नरजन्म विषय दवडिला, नरजन्म विषय दवडिला, शेवटी अधोगती पावला. नवमास गर्भयातना, काय करशिले धडपडा, हरिप्राप्तीशी जन्म झाला, हरिप्राप्तीशी जन्म झाला, शेवटी अधोगती पावला. खेळण्यात 10 गमविले. किती? 10 वर्ष महाराज आपण खेळण्यात गमवले. खेळण्यात 10 गमविले, 20त लग्न झाले, 30त वेळ वाढला, शेवटी अधोगती पावला. 40 हे असे कसे, 40 हे असे कसे, पशुपरिग कष्ट करीत से, 50त उतरली कडा, 50त उतरली कडा, शेवटी अधोगती पावला. 60त बुद्धी गुंतली, 70त दृष्टी हरपली, 80त घाट चिटकला. बरोबर ना? बरोबर आहे ना? मापात आहे, मापात. 80त घाट चिटकला, शेवटी अधोगती पावला. 90त म्हणे भगवंता, कुठे शोधू तुला रे आता. अरे बाप, कधी 90 वर्ष झाल्यानंतर राम राम म्हणते महाराज, एखादं मंदिर दाखवा महाराज. आता राम राम म्हणा वाटते महाराज. मला सांगा, दात पडल्यावर राम राम येते की लांब लांब येते? हो, लांब लांबच येते. देवही म्हणते आता लांबच राय. 90त म्हणे भगवंता, कुठे शोध तुला रे आता, 100त बुडा कचकला, शेवटी अधोगती पावला. काय केलं महाराज आपण 100? काहीच नाही, जीवन जगलं फक्त. म्हणून मला सांगायचं आहे की भगवंताचं नामस्मरण हे जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत भगवंताचं नामस्मरण करत राहा. असं आपलं कीर्तन संपलेलं आहे. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निश्चल संकट, तराव दुर्घटा भव सिंधू. जन्मोनिया पुढी वाचे स्मरे राम, धरी हा चिने महर्निशी, तयाच्या चिंतने निर्सेल संकट, तराव दुर्घटा भव सिंधू. तुका म्हणे कोटी गुळे ती पुनीत, भावे गाथा गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्सेल संकट, तराव दुर्घटा भव सिंधू. अभंगाचा भावार्थ असाच असेल असं मात्र नाही. श्री गुरु महाराजांच्या शिबिरामध्ये आणि माझ्या आई वडिलांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मी हा जो विद्याभ्यास केला तोच मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकीचे शब्द असतील ते माझ्या मनात परत करा, जे काही बरोबर असेल तो श्री गुरूंचा आशीर्वाद.
ज्यांना 2 मुली असतील त्यांनी तिसरी मुलगी म्हणून मला माफ करा, ज्यांना 1 असेल त्यांनी दुसरी मुलगी म्हणून मला माफ करा, आणि ज्यांना काहीच नाही त्यांनी स्वतःची मुलगी म्हणून सद्बरा माझ्या नावावर करा. करताना विनोदाचा वाकडा मला न्यूनतेपुरते अधिकते सर ते करून घ्यावे तुमचे विनवित असते. पायाच्या प्रसारे काही बोलिलो विनदी मध क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती. झालेली सेवा माऊलींच्या, श्री गुरूंच्या, हनुमंतरायाच्या, आता तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी अर्पण.